मित्रहो, निवडणूक आयोग मतदानाची एकूण प्रक्रिया आणि तत्सम सगळ्याच गोष्टी संशयाच्या धुक्यामध्ये गुदमरून गेलेल्या आहेत. सामान्य मतदारांनाही आता या निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून तर हा संशय अधिक बळावलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानं नवे अनपेक्षित आश्चर्यकारक आणि विश्वास न बसणाऱ्या निकालामुळे जसा अनेकांना धक्का दिला ना, तसाच धक्का पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या निकालानंही दिला. ममता बॅनर्जी इथं हरूच शकत नाहीत आणि भाजपा इथं जिंकूच शकत नाही, अशी या राज्यातली कायमची परिस्थिती असते. पण जो काही व्हायचा तो चमत्कार झाला आणि भारतीय जनता पक्ष इथं अनपेक्षितरित्या, आश्चर्यकारकरित्या आणि अविश्वसनीय अशा परिस्थितीमध्ये सत्तेवर आला. जे कधीही घडू शकणार नाही ते इथं अगदी सहजपणे घडून गेलं. देशभरात या निकालाची चर्चा झाली. ममता बॅनर्जी यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासूनच निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेले होते, अनेक आरोप सुद्धा केलेले होते. निवडणूक आयोग मात्र आपल्या आक्षेपाची दखल घेत नाही, अशी तक्रार ही त्यांची होती. इथला संपूर्ण निकाल संशयास्पद असतानाच या निवडणुकीत वापरलेली सुमारे 4000 मतदान यंत्र आता जळून खाक झालेली आहे, राख झाली आहे या मतदान यंत्रांची. अलीकडच तर इथलं मतदान झालं, निकाल लागला. ही मतदान यंत्र आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या सुरक्षेसाठी तृणमूल काँग्रेसने न्यायालयात धाव घेतलेली आहे. इकडं दक्षिण कोलकातामधील अलीपूर भागातील 9 मजली इमारतीला बुधवारी ही आग लागली होती. या इमारतीमध्ये बाकीची सुद्धा अनेक सरकारी कार्यालये आहेत. 9व्या मजल्यावर ठेवलेली ही मतदान यंत्र 10 मतदारसंघातील निवडणुकीसाठी वापरली गेलेली होती. पश्चिम बंगालमधील मंत्री कौशिक चौधरी यांनीच याबाबत माहिती दिली. हा बघा, हे मंत्रीच म्हणू लागलेले आहेत की त्यांना ही आग सामान्य वाटत नाही. प्लॅन करून कुणीतरी हे केलंय का याचा तपास आम्ही करीत आहोत. इमारतीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यांना आग लागली होती, मग ती 9व्या मजल्यापर्यंत गेलीच कशी? ही शंका तुम्हाला आम्हाला नव्हे, खुद्द या मंत्र्यांना पडलेली आहे. तृणमूलनं या आगीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या अकाउंटवर शेअर केलेला आहे, एक्सवर. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, निवडणूक आयोग नेहमीच प्रश्नापासून पळ काढतो. ईव्हीएम आणि सीसीटीव्ही सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पहिलंच न्यायालयात गेलेलो होतो, तरी देखील ही घटना कशी काय घडली? खरंच ही दुर्घटना आहे की पुरावे नष्ट करण्याचे नियोजित प्रयत्न आहेत, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. बघावं, अत्यंत साधा सरळ विषय आहे. 2ऱ्या 3ऱ्या मजल्यावर आग लागते, तिथून ही आग सरळ 9व्या मजल्यापर्यंत जाते. 4थ्या मजल्यापासून 8व्या मजल्यापर्यंत सगळे मजले सुरक्षित राहतात आणि मतदान यंत्र ठेवलेल्या 9व्या मजल्याला आग लागते. असं होणं स्वाभाविक आहे का? शक्य आहे का? हे घडू शकतं का मित्रांनो? कधीतरी आता चौकशीसाठी SIT नेमली आहे, चौकशी होईल, काही बाहेर येईल नाही येईल, पण आता निवडणूक निकालावर किती जरी आता आरोप झाले, आक्षेप घेतले, कुठल्याही न्यायालयात गेलं तरी न्यायालयात होणार तरी काय हो? आता मूळ पुरावेच आगीत जळून खाक झाले, राख झाले. त्यामुळे संशयाचा धूर कितीही उंच गेला तरी निष्पन्न काय होणार? अशा निवडणुका, असा निवडणूक आयोग. आधीच प्रचंड संशय आणि त्यामध्ये या अशा घटना. निवडणूक आयोगावर लोकांचा उरला सुरला विश्वास सुद्धा या मतदान यंत्रासोबत जळून खाक झालेला आहे. मित्रांनो बघा, 2ऱ्या 3ऱ्या मजल्याला आग लागते, तिथून ती 9व्या मजल्यापर्यंत जाते आणि मधले मजले मात्र सुरक्षित राहतात. हे तुम्हाला पटतंय का? काय म्हणाल तुम्ही एकूण या प्रकाराबाबत? मित्रांनो जरूर सांगा आणि
आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षित आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.